महाराष्ट्रात सध्या लोकसभेचा आखाडा पाहायला मिळतोय, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पहा। महाराष्ट्राच्या राजकारणात 3.5 शहाणे आहेत। 3.5 शहाणे महाराष्ट्र डुबवत आहेत, संजय राऊतांची टीका। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे 3.5 शहाणे आहेत, त्या 3.5 शहाण्यांना आव्हान देण्यासाठी आम्ही आजचा मुहूर्त निवडला। 3.5 मुहूर्तापैकी एक। प्रगती आणि विकासाच्या आड येणाऱ्याला आडवं करू, मागच्या सरकारमध्ये 2.5 वर्ष सण उत्सव बंद होते, मुख्यमंत्री शिंदेंची टीका। पूर्वीच्या सरकारमध्ये 2.5 वर्षामध्ये संपूर्ण सण उत्सव बंद होते, पण आपलं सरकार आल्यानंतर सणांवर उत्सवांवर असलेली बंदी आम्ही उठवली। प्रगती आणि विकास याचे आडवा कोण येईल, त्याला आडवं करून गुढीपाडवा आमचे लोक साजरा करतील। हिंगोलीतून भाजपचे ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव निवडणूक लढण्यावर ठाम। महाजनांसोबत भेटीनंतरही जाधव अपक्ष निवडणूक लढणार, हरलो तर पुन्हा दिल्लीत जाऊन वकिली करेन, जाधवांचं वक्तव्य। सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक, सुधीर मुनगंटीवारांनी लायकी दाखवली, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवारांनी काल जे पद्धतीचं अपमानजनक जे वक्तव्य केलं, त्यांनी त्याची लायकी जी दाखवलेली आहे सुधीर मुनगंटीवारांनी, आम्ही निवडणूक आयोगावर तक्रार करू आणि त्याला अटक करायची मागणी। चंद्रपूरचे भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा, मुनगंटीवारांवर कारवाई करण्यासाठी काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मुनगंटीवारांचं चिथावणीखोर आणि भडकाऊ भाषणाचा आरोप। आम्ही मोदींच्या नेतृत्वात विजयाची गुढी उभारणार, प्रभू रामांचा आशीर्वाद आमच्यासोबत, देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। प्रभू श्रीरामांचं मंदिर निर्माण झाल्यानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे, गुढी उभारायचा आनंद आहे। तसंच श्रीरामांच्या आशीर्वादाने आणि मोदीजींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे विजयाची गुढी उभारली जाईल। तर मनसे महायुतीसोबत येईल, मोदींना पाठिंबा देईल अशी अपेक्षा असल्याचं विधान। उद्या रामटेकमध्ये पंतप्रधान मोदींची प्रचार सभा, रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवेंच्या प्रचारासाठी मोदी येणार। प्रहारचा पाठिंबा हवा असा राजू शेट्टींचा प्रस्ताव, हातकणंगलेमधून राजू शेट्टींना पाठिंबा देण्याबाबत विचार करू, बच्चू कडूंची माहिती।